नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर अखिल भारतीय पातळीवर असो किंवा महाराष्ट्रात असो, भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड मोठी घुसळण सुरू झालेली आहे. पण प्रश्न असा आहे की ही घुसळण करून परत एकदा चुकीच्या निष्कर्षाप्रत तुम्ही जाणार आहात का? आणि जाणार असाल तर मग निष्कर्ष किंवा निकाल वेगळे येण्याची बिलकुल शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीत तुम्ही का हरलात, कुठे चुका झाल्या, याचं जे काय आत्मचिंतन चालू आहे, त्या आत्मचिंतनामध्ये चुका कबूल करणं आवश्यक असतं. आणि म्हणून ह्या विषयाचं जे मी शीर्षक दिलेलं आहे, दिव्य स्पंदना, महाराष्ट्र भाजपतली दिव्य स्पंदना म्हणजे काय मित्रांनो? जे कोणी भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत, लहान मोठे पदाधिकारी आहेत, आत्मीयतेने दीर्घकाळ 20-20, 30-30 वर्ष भारतीय जनता पक्षासाठी काम केलेले आहेत, अपेक्षा न बाळगता काम केलेले आहेत, अशा अनेक लोकांकडून लोकसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये भाजपमध्ये काही व्यक्ती कुठलाही अधिकार नसताना, संघटनात्मक स्थान नसताना ज्या डोई जडवून बसल्या होत्या, त्यावरून मला दिव्य स्पंदना हा शब्द आठवला. तुम्ही विसरला नसाल मित्रांनो. आणि राजकारणात तुम्हाला रस असेल तर 5 वर्ष मागची एक गोष्ट तुम्हाला मी आज सांगणार आहे, आणि त्या गोष्टीचं नाव दिव्य स्पंदना आहे. दिव्य स्पंदना नावाचा एक सोशल मीडिया अकाउंट होता. रम्या नावाची एक कन्नड अभिनेत्री आहे. ती 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाची IT सेलची हेड म्हणून काम करत होती. आणि प्रवीण चक्रवर्ती असा कोणतरी तिचा एक सहकारी होता, ज्याला डेटा एक्सपर्ट वगैरे म्हटलं जायचं. हा प्रवीण चक्रवर्ती आणि दिव्य स्पंदना यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या दिल्लीतल्या मुख्यालयाचा जणू कब्जा घेतलेला होता. आणि काँग्रेस पक्षाचं 2019च्या लोकसभेतलं जे काही धोरण होतं निवडणुकीचं, त्यावर त्यांचा पगडा होता. आणि त्यांना अडवण्याची हिंमत कोणामध्येही नव्हती. काँग्रेस पक्षाचं लोकसभेत प्रचाराचे मुद्दे काय असतील, प्रचार कुठच्या पातळीवर होईल, तो सोशल मीडियात कसा असेल, तो मेनस्ट्रीम मीडियात कसा असेल, कुठल्या मुद्द्यावर भर द्यायचा, कुठले मुद्दे डोळेझाक करायचे, मोदींना कुठल्या गोष्टीवर आणि कुठल्या शब्दावर टार्गेट करायचं, हे सगळं ठरवणारी दिव्य स्पंदना नावाची कोणी व्यक्ती होती. तिचं खरं नाव रम्या आहे, जी कन्नड अभिनेत्री आहे. पण जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि काँग्रेसची परत एकदा लज्जास्पद पराजित झाली काँग्रेस, त्यानंतर हे दोघेही, प्रवीण चक्रवर्ती आणि दिव्य स्पंदना, हे दिल्लीच्या काँग्रेस कार्यालयातून बेपत्ता झाले. त्याच्यावर अनेक सत्यकथा आणि कपोलकल्पित कथा दिल्लीच्या वर्तुळात आणि माध्यमांच्या वर्तुळात सांगितल्या जात होत्या, लिहिल्या जात होत्या. कोण म्हणत होता 100 कोटी, कोण म्हणत होता 25 कोटी, कोण म्हणत होता 40 कोटी रुपयाचा काँग्रेसला चुना लावून ही जोडगोळी गायब झाली. अशा काय त्या न्यूज स्टोरीज दिल्लीच्या माध्यमातून दीर्घकाळ, जवळजवळ काही महिने झळकत होत्या. त्यानंतर म्हणजे निकालाच्या आसपास ह्या जोडगोळीने, म्हणजे दिव्य स्पंदना आणि प्रवीण चक्रवर्ती यांनी आपापल्या पदाचे राजीनामे टाकून काढता पाय घेतला. आणि जाण्यापूर्वी आपलं सामान सुद्धा निकालापूर्वीच गुंडाळून ते फरारी झालेले होते. आणि मग ह्या स्टोरी झाल्या.
अर्थात पराभवाला मी नेहमी सांगतो की पराभवाला बाप नसतो, पराभव अनावरस असतं. त्यामुळे कोणतरी डोक्यावर खापर फोडायला पाहिजे. म्हणून दिव्य स्पंदना आणि प्रवीण चक्रवर्ती यांच्याही डोक्यावर खापर फोडलं गेलं असेल. पण एक मुद्दा असतो की 100 वर्षापेक्षा 125 वर्षापेक्षा अधिक वय असलेला काँग्रेससारखा पक्ष ह्या काल परवाच्या कोणतरी उतावळ्या आणि असल्या लोकांच्या नादी इतका भरकटत जातो. बघता बघता इतका आणि त्याचं कारण असं होतं की हा प्रवीण चक्रवर्ती आणि दिव्य स्पंदना यांच्यावर तुमच्या राहुल गांधींचा वरद हस्त होता असं बोललं जायचं. आणि त्यामुळे त्यांनी एकदा आदेश दिले की त्यांना उलटा प्रश्न विचारण्याची कुठच्याही काँग्रेसवाल्याची हिंमत नव्हती. जर काँग्रेस संघटनेत पक्षात काम करणाऱ्यांची आणि नेत्यांची या जोडगोडीला उलटे प्रश्न विचारण्याची हिंमत नसेल तर त्यांनी केलेल्या उचापतीबद्दल तक्रार तरी कोणाकडे करायची. कारण राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि राहुल गांधीच सगळे निर्णय घेत होते. आणि राहुल गांधींनीच या दोघांनाही काँग्रेसवर आपली मनमानी करण्याचा आणि मनमानी हुकूमत राबवण्याचे पूर्ण अधिकार देऊन टाकलेले होते. मग एका बाजूला ती गोष्ट होती आणि दुसऱ्या बाजूला संघटनात्मक पातळीवर त्यांचं वर्चस्व होतंच. पण ज्यांना कोणाला काँग्रेसच्या गुडबुक्समध्ये राहायचं असतं, काँग्रेसची मर्जी राखायची असते, पण काँग्रेसविषयी प्रामाणिक आस्था असते, असे लोकसुद्धा त्या जोडगोडीसमोर तक्रार करायची हिंमत करत नव्हते, त्यांच्या चुका दाखवण्याची हिंमत करत नव्हते. आणि त्यामुळेच नुसती लोकसभा निवडणूक हरून भागलं नाही तर बघता बघता त्यानंतरच्या अनेक निवडणुका विधानसभेच्या काँग्रेस पक्ष पराभूत होत गेला, झिजत गेला, संपत गेला, अस्तंगत होत गेला अनेक राज्यातून. आणि ज्याचं कारण असं होतं की झालेल्या चुका दुरुस्त झाल्या नाहीत. आणि दिव्य स्पंदना प्रवीण चक्रवर्ती अशी माणसं गेलेली असली तरी त्यांच्या जागी तसेच कोणी दुसरे उपटसुंभ येऊन बसले होते आणि ते संघटनेला राबवत होते. त्या उसाला पिळून पिळून रस काढतात आणि चिपाड फेकून देतात तसं खरा कार्यकर्ता आणि चाहता पाठीराखा हा असल्या सरकारमध्ये पिळून चिपाड होत गेला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काल परवाच्या 2024च्या भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रात जो दारुण पराभव झाला किंवा उत्तर प्रदेशामध्ये लज्जास्पद पराभव झाला त्याला असेच काही उपटसुंभ कारणीभूत आहेत. त्यांची कुजबूज चालते. मला अगदी तुमच्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्रातल्या अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा असा समज आहे की मी फार मोठा देवेंद्र फडणवीसांचा निकटवर्ती आहे. आम्ही वर्ष कधी बोललेलो पण नाही एकमेकाशी. कुठच्या कार्यक्रमात भेटगाठ झाली तर. पण मी फोन केलाय किंवा देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केलाय असं अजिबात नाही आहे. अनेकांचा तो भ्रम आहे. कुठच्या तरी कार्यक्रमात कुठलेही नेते भेटतात तेवढ्यापुरतं, त्या पलीकडे मी पक्षांच्या कार्यालयात जात नाही, मंत्रालयात जात नाही, घराबाहेर पडतच नाही. समारंभ कार्यक्रम असेल गोष्ट वेगळी. पण असे जे कार्यकर्ते सामान्यतः अशा निकालानंतर भेटले त्यापैकी अनेकांकडून मी महाराष्ट्रातल्या एका अजब व्यक्तीचं नाव ऐकलं. ते नाव आहे श्वेता शालिनी. मला माहीत नाही कोण श्वेता शालिनी आहे कारण मी त्यांना कधी भेटलेलो नाही. पण महाराष्ट्रातल्या काय त्या IT सेलच्या प्रमुख वगैरे असं मी त्यांच्याविषयी ऐकलेलं आहे. मला तरी आत्तापर्यंत माहिती नव्हतं. निकाल लागून जाईपर्यंत भाजपच्या महाराष्ट्रातल्या IT सेलचा कोण प्रमुख आहे मला बिलकुल माहीत नव्हतं. पण दुसरीकडे सोशल मीडिया असो, मेनस्ट्रीम मीडिया असो किंवा आणखीन कुठचंही असो, त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कसं राबवायचं, कोणाला काय मदत करायची, कोणाला काय आर्थिक किंमत द्यायची,
हे सगळं ठरवण्याचे अधिकार म्हणे या श्वेता शालिनीकडे होते आणि त्यांनीच सगळं गोंधळ घालून ठेवला. या तक्रारी माझ्याकडे शेकडो कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत. शेकडो आपण म्हणतो म्हणून, पण 8-10 प्रमुख भाजपचे खरे कार्यकर्ते त्यांनी केलेले की भाजपला टार्गेट करणाऱ्या ज्या संस्था आहेत, जे यूट्यूब चॅनेल आहेत, जे मेनस्ट्रीम चॅनेल आहेत, जे पत्रकार आहेत, त्यांना पॅकेजेस दिली गेली कशी. पुढे भाजपच्या प्रचारासाठी होणारा जो खर्च आहे तो खर्च भाजपच्या अस्सल टीकाकारांकडे पोचवला गेला. त्यांच्याकडून एक जाहिरात वजा काहीतरी लिहून घेतलं गेलं, पण बाकी ते नियमित व्रतस्थ असल्यासारखे भाजपला झोडपत असतात. त्यांना मदत केली गेली आणि भाजपला मदतनीस ठरू शकतील असे अनेक पत्रकार आहेत. त्यांना कसं वंचित ठेवलं गेलं. या तक्रारी जेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून किंवा पाठीराख्यांकडून येतात तेव्हा मग 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात धुमाकूळ घालणाऱ्या दिव्य स्पंदना या नावाची आठवण येते, प्रवीण चक्रवर्ती या नावाची आठवण येते. तेव्हा आत्मचिंतन वगैरे आता भाजप करणार असं म्हटलं जातं. तेव्हा पहिल्यांदा आत्मचिंतन लोकसभेत आपण आपली साधनं कशी चुकीची वापरली याचं सुद्धा आत्मचिंतन व्हायला पाहिजे. कोणाच्या तरी हाती निरंकुश अधिकार सोपवले जातात तेव्हा नुकसान झाल्यावरच आत्मचिंतन करावं लागतं. आमचे एक सहकारी मराठामध्ये होते आंबेडकर म्हणून, त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, काही लोकांचे डोळे मिटायची वेळ आली की डोळे उघडतात, असं आमचे आंबेडकर म्हणायचे. मला खूप ज्येष्ठ होते, वडीलधारे होते, पण मला आज त्याची आठवण येते. जर आज भाजपचे कार्यकर्ते माझ्यासारख्या एका त्रयस्थ पत्रकाराकडे येऊन या तक्रारी करत असतील तर मग या तक्रारी कुजबूज स्वरूपात सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांच्या कानापर्यंत पोहोचले असतील. त्यांचे डोळे वेळीच उघडले असते तर वेगळी गोष्ट होती. पण लोकसभेच्या 25 जागा लढवून 23 जिंकणारा भाजप 28 जागा जिंकून 9 जागांपर्यंत खाली येतो, याचा अर्थ डोळे मिटायची वेळ आली. तरीही डोळे उघडतायत का हा प्रश्न विचारावासा वाटतो. IT, सोशल मीडिया या बळावर 2014ची निवडणूक मोदींनी जिंकलेली होती आणि आज तोच सोशल मीडिया भाजपसाठी पराभवाचं कारण झालं असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात आधी असं का झालं, असं कोणामुळे झालं याचं संशोधन झालं पाहिजे, आत्मचिंतन झालं पाहिजे. मोठमोठ्या इव्हेंट्स कंपन्या, मोठमोठ्या मार्केटिंग कंपन्या, मोठमोठ्या सर्वे कंपन्या यांना हाताशी धरून निवडणुका जिंकता येत नाहीत. ती साधनं आहेत, ती साधनं आहेत. गाडी कुठची फॉर्च्युनर घ्या, नाही तर आणखीन कुठची काय असेल इनोवा घ्या, तिच्यात इंधन असावं लागतं, त्याच्यात टेप रेकॉर्डर आहे, त्याच्यात फोल्डिंग सीटा आहेत, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी TV ची सोय आहे. या सगळ्या सोयी दुय्यम असतात. जर त्या गाडीत इंधन नसेल तर ती गाडी निरुपयोगी असते बाकीच्या सगळ्या सुविधा साधनांनिशी. तेव्हा इव्हेंट कंपन्या, सर्वे कंपन्या, मार्केटिंग कंपन्या या सगळ्या निवडणूक जिंकताना आवश्यक असलेली साधनं आहेत, पण साध्य नाहीत. चालना जसं इंधन देतं तसं कार्यकर्ता आणि उत्तेजित कार्यकर्ता, सर्वस्व झोकून देणारा कार्यकर्ता आणि बाजारू रोजंदारीवरचे आणलेले कंपन्या यामध्ये फरक असतो. मला दिव्य स्पंदना आठवायचं कारण ते आहे की मोठमोठा डेटा गोळा केला
डेटा म्हणजे जिवंत माणूस नसतो आणि मतदार हा जिवंत माणूस असतो. त्या जिवंतपणाकडे पाठ फिरवून चालत नाही. जिवंतपणा म्हणजे एखाद्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांचं मोहोळ, एक्साइटेड, उत्तेजित, प्रोत्साहित कार्यकर्ते हे निवडणूक जिंकण्यासाठी अत्यावश्यक असतात आणि बाकीची सगळी साधनं त्यांना उत्तेजित करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी असतात. त्या साधनांनी जर तुमच्या लढवय्या कार्यकर्त्याला गुलाम करून टाकलं, पांगळं करून टाकलं, निष्क्रिय करून टाकलं, तर निवडणूक पराभव अपरिहार्य असतो. महाराष्ट्रात भाजपचा जो लज्जास्पद पराभव झालेला आहे त्याची मीमांसा करताना आणि आत्मचिंतन करताना महाराष्ट्राच्या राजकारणात आपला भाजपच्या संघटनात्मक घडामोडींमध्ये कोण दिव्य स्पंदन आहे याचं श्वेतपत्र काढायला हरकत नाही. कोण आहे, कधी आले, 4-4 दशक पक्षात राबलेले लोक कोनाड्यात फेकून दिले जातात आणि बाजारू लोक आणून जेव्हा उभे केले जातात तेव्हा पराभवाला पर्याय नसतो. आणि म्हणून लोकसभेचा पराभव पुसून विधानसभेकडे जायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कार्यकर्त्याकडे वळून बघणं, त्याची देखभाल करणं आणि ह्या सगळ्या कुठच्या कंपन्या ज्या आहेत त्यांना दुय्यम स्थान देऊन लोकांना जाऊन भेटणारा, फिजिकली लोकांपर्यंत जाणारा कार्यकर्ता, ज्याला पन्ना प्रमुख वगैरे नावं दिलेली आहेत, त्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. कागदावरचे रिपोर्ट उपयोगी नाही आहेत, कागदावरचे रिपोर्ट उपयोगी नाहीत. विधानसभा परत 1%, 2% मतं अधिक मिळाली तर आपण सगळे निकाल फिरवू शकतो असं फडणवीस म्हणतात. ते कागदावर बरोबर शक्य आहे, अगदी सहज शक्य आहे. पण कागदावर तो जो 1.5% आहे, 2% मतांचा फरक आहे, तो आवाक्यात आणण्यासाठी हजारो प्रामाणिक कार्यकर्ते लागतात. कंपनीचे कर्मचारी ते काम करत नाहीत किंवा भाडोत्री कुठले तरी रेडीमेड लोक आहेत, त्यांना पैसे वाटले म्हणून ते तेवढं जीव लावून काम करत नाहीत. ते कार्यकर्ता करतो. घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजतो त्याला कार्यकर्ता म्हणतात. आणि कुठचीही कंपनी घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजत नाही. लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या, त्याच्यामध्ये पीठ दिलं जातं, पण तवा, जाळ हा तुमचा असावा लागतो. कंपन्या म्हणतात तवा तुमचा पाहिजे, जळण तुमचं पाहिजे, पीठ पण तुमचंच पाहिजे. आम्ही भाडोत्री भाकऱ्या थापणारे आणू. आत्मचिंतन आणि आत्ममंथन करताना तुमच्या पक्षात किती आणि कोण कोण दिव्य स्पंदना प्रवीण चक्रवर्ती घुसलेत त्यांची झाडाझडती घ्या. लोकसभेत खर्च केलेला पैसा हा कुठे गेला, त्याचा रिटर्न काय आला हा बघितला तर विधानसभेची मतं मिळवता येतील. अन्यथा ती जी काय दिसत आहेत 43% मतं किंवा 26-27% मतं भाजपची, ती मागे 25-23% खाली येतील जर तेच लोक पुढे चालवणार असतील तर. तेव्हा माझं आव्हान आहे, देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षातल्या दिव्य स्पंदना शोधाव्या, प्रवीण चक्रवर्ती शोधावेत आणि त्यांनी गेल्या 3 महिन्यापासून लोकसभा निवडणूक पूर्व काळात काय काय दिवे लावलेत, त्यांची दिव्य करणी जी काय आहे त्याचं श्वेतपत्र तयार करावं. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.